त्या ठिकाणी स्क्रीन आहे, आपण स्क्रीनचा प्रयत्न करू नका. बॅरिकेड तोडतील लक्ष हमारा नेता कहता हो हमारा नेता कहता हो पोलीस विभागाला विनंती आहे प्रशासनाला सूचना आहे, सर्व गेट ओपन करा, सर्व गेट ओपन करा, सर्व गेट मधून नागरिक हे बघा, इकडे चौथऱ्याकडे कोणी येऊ नका, विनंती आहे. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की इकडे कोणाला काही पाठवू नका, चौथऱ्यावर कोणाला येऊ देऊ नका, पोलीस विभागाला नम्र विनंती आहे. अंत्यदर्शन कालपासून आणि आजचा हा अंत्यविधी प्रचंड गर्दी आहे. आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आदर आहे. या मैदानावर जे गेट्स आहेत त्या मागच्या सगळ्या गेटने आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. कॅमेरे खाली घे. अजित दादा अमर रहे, अजित दादा अमर रहे, अजित दादा परत या, अजित दादा परत या, अजित दादा परत या. चौथऱ्यावरची गर्दी कमी करा आणि पोलीस विभागाला विनंती की आता वरती कोणालाही सोडू नका. दादांना अभिप्रेत असणारी शिस्त, आपण महाराष्ट्रातून आलेले आदरणीय दादांचे चाहते सगळ्यांना विनंती आहे. काल सकाळपासून आपण शिस्तीचं पालन केलेलं आहे, आजही शिस्तीचं पालन करूया आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये दादांकडून एक शिकवण घेऊया की ही शिस्त आपल्याला कायम पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे शिस्त पाळूया, शांतता पाळूया. बॅक गेट आहे जे मोठं गेट आहे या मैदानाचं, स्वतःच्या पाठीमागून
आपण हळूहळू बाहेर पडा. समोरची गर्दी कमी करा. स्वतःच्या पाठीमागून हळूहळू बाहेर पडा. बाहेर गेल्यावर जायची घाई करू नका. रस्ते तुडुंब भरलेले आहेत. 12 गेटवर रेलू नका. 12 गेट्सवर रेलू नका. कारण या पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करा. निघून गेलाय. गेल्या 30 तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत. त्यांना प्लीज सहकार्य करा. आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय. आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय. या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात. पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात. आज अशा व्यक्तीला स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा. आपण सर्वांनी शांतता संयम शिस्त पाळलेली आहे. हळूहळू बाहेर पडा. बाहेर रस्त्यांवर गर्दी आहे. तुमच्या गाड्या दूर असणार आहेत. हळूहळू चालत जा. बाहेर गावावरून आलेल्या पाहुण्यांना आधी जाऊ द्या. चांगल्या पद्धतीनं त्यांचं पाऊल टाकावं आणि चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका अशी पोलीस विभागाकडून सूचना आलेली आहे. सामान्य जनतेच्या वतीनं बाकी चौथऱ्यावरची गर्दी प्लीज कमी करायची आहे. थोडासा भावना वर आपण आवर घालूया. आपलं प्रेम अतुलनीय आहे आम्हाला माहिती आहे आणि त्या भावना आपण रोखू शकत नाही हेही माहिती आहे. याची जाणीव आम्हाला आहे. एक अत्यंत मोठा धोका आपल्या कुटुंबातला एक महान व्यक्ती आज आपण बारामती जगातील गमावलेला आहोत. आम्ही त्यांच्या उत्तर पुन्हा जिंकला महाराष्ट्रात. चौथऱ्यावरची गर्दी कमी करायची आहे. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. सबंध महाराष्ट्रामधून दादांच्या प्रेमापोटी आपण सगळे जण या ठिकाणी आलेलो आहात. आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कधी येईल याची कोणाला जाणीव नव्हती. पण आज आपल्या सगळ्यांना या क्षणाला सामोरं जावं. हे बघा माझी पुन्हा पुन्हा नम्र विनंती आहे. हो चला पुढे इथं थांबू नका. दोन छोटे गेट आहेत. चला पुढे थांबू नका इथं. आपण प्लीज बाहेर पडत राहा. मागच्या बाजूने बाहेर पडा. पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करा. गेल्या 30 तासांपेक्षा जास्त वेळ हे पोलीस अधिकारी सगळे कर्मचारी आपल्यासाठी हे सेवा करतायत. त्यामुळे आपण प्लीज त्यांच्या वेळेचा विचार करूया आणि हळूहळू बाहेर पडा. इथं जे संबंध महाराष्ट्र आणि बाहेरून VVIP आलेले होते ते देखील आता बाहेर पडतायत. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मागच्या बाजूने जे गेट आहे तिथून बाहेर पडा. सगळे VVIP कुटुंबातील लोक सुद्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं. त्यासाठी ते सुद्धा त्यांच्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत. तुम्ही देखील माझी विनंती आहे. आपण कालपासून सलग या ठिकाणी आहात पण आता हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा. सगळ्यांना नम्रपूर्वक हात जोडून विनंती आहे. हळूहळू आपण बाहेर पडावं. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की आपण चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका. जेणेकरून पुन्हा त्या ठिकाणी सूचना द्याव्या लागतात. ऍम्ब्युलन्स दिसते का असे समोर पलीकडून उभे जाऊन असलेले तशी तिकडून सगळे
समस्त बारामतीकर, महाराष्ट्रभरातून आलेले सगळे दादांचे चाहते प्रेमी, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. हा दुःखाचा क्षण, हा भावनिक क्षण, यातून सावरण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना मिळावी. चौथऱ्यावरची गर्दी कमी करूया. अँब्युलन्सची व्यवस्था पाहणारे गर्ल्स जिम्नॅशियम समोर, गर्ल्स हॉस्टेलच्या एक्झॅक्ट समोरच्या रोडला अँब्युलन्स हवी आहे. तिथं अँब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा. म्हणजे ज्या स्टेजवर आपण आहोत तिथून उजव्या बाजूचे जे बाहेर पडणाऱ्या पायऱ्या त्याच्या बाहेर पडल्याबरोबर गर्ल्स हॉस्टेलच्या समोर अँब्युलन्स हवी आहे. तिथे अँब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा. संपूर्ण पवार कुटुंबियांच्या या दुःखामध्ये आपण सगळेजण सहभागी आहोत. हे आपले कुटुंब आहे. आदरणीय साहेब, आदरणीय ताई, आदरणीय बहिणी, समस्त पवार कुटुंबीय, सर्वजण स्वतःच्या मागच्या बाजूला या मैदानाचं मुख्य गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडा. तिथून हळूहळू बाहेर पडा. बाहेरच्या बाजूला पण गर्दी आहे. रस्त्यांवरून जाताना हळूहळू बाहेर पडा. सर्वांना नम्र विनंती. अरे फोन कनेक्ट केला तिकडे पीसीआर ला. अरे फोन पीसीआर ला कनेक्ट केला, पीसीआर ला तिकडे. 8 नंबर कोणाचा आहे? अरे तिकडनं आऊट जाणारच नाही. ऑडिओ आऊट नाही. कार्यकर्ते असतील, चाहते असतील किंवा काही संबंध नसलेले सुद्धा अनेक जण ज्यांचा अजित पवारांवरती जीव होता, त्यांचा परपणा असेल, त्यांचा वारा असेल, त्या सगळ्या गोष्टीचे जे चाहते महाराष्ट्रामध्ये होते त्यातले अनेक जण हे इथे येऊन अमरवेळ झालेले दिसून आले आणि कार्यकर्ते पुण्यातून राज्यभरातून आलेले होते. एक या घटनेमुळं अनेकांची आयुष्य जी आहे ती डावली म्हणजे म्हणजे अजित पवारांच्या भरोशावरती आपल्या आयुष्याचं राजकारण करत होते किंवा आपल्या करिअर म्हणून त्यांनी राजकारण निवडलेलं होतं. शासनाचे परिणाम पुढं प्रश्न पडला आता काय. एका व्यक्तीच्या नाण्यानं लाखांचा पोशिंदा झाली.
लाचच मिळाले तरी चालतील तशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते. अनेकांच्या डोळ्यात जे प्रश्नचिन्ह आहे येणाऱ्यांना रस्ता द्या. विलासकडे बघ भाऊ. या परिस्थितीमध्ये आता डायरेक्ट ऑन एअर तिकडे माझी पुन्हा विनंती आहे की आपण मागच्या गेटने आणि इतर दोन-तीन गेट्स आहेत, लाईव्ह तिथून हळूहळू मागे बाहेर पडत राहा. सुमितला बाहेर पडताना ऑडिओ मिळतोय का चेक करा. शिस्तीमध्ये शांततेमध्ये बाहेर पडा. कारण पीसीआर कारण संबंध महाराष्ट्रातून आपले सहकारी मित्र या ठिकाणी बंधू भगिनी आलेले आहेत, त्यांना सहकार्य करूया. कॅम्प 3 बघ. कारण कालपासूनच संबंध बारामती बंद आहे, त्याच्यामुळे बाहेरून आलेल्यांना गैरसोय व्हायला नको या दृष्टीने आपण त्यांना सहकार्य करू द्या. त्यांना आधी बाहेर पडूया आणि मग आपण रस्त्यावरून जाता जाता बाहेर जे मंडळी आहेत, बाहेर गावचे त्यांना सहकार्य करून त्यांना मार्गस्थ करूया. आता हळूहळू मागच्या गेटने बाहेर पडत राहा, जागेवर थांबू नका. इकडे थांबलेली मंडळी आहेत, त्यांना विनंती आहे की कृपया हळूहळू बाहेर पडा. लाखोंच्या संख्येने हा जनसमुदाय एकवटलेला आहे. हळूहळू आता आपण बाहेर पडू. काय करायचं तो मुश्किल होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते समोर असलेल्या कुणालाही पटकन मी तुझाच असल्याचा जो फील देता यायला हवा राजकारण्यांना, तो देण्यात त्यांचा फार हातखंडा होता. समोर आलेल्या कुठल्याही माणसाच्या खांद्यावरती हात टाकून पटकन त्याची समस्या ही किती महत्त्वाची आहे ते त्याला ते जाणून द्यायचे. सोल्युशन ते काढता येत असेल तर ते तितक्याच आत्मीयतेने काढायचा प्रयत्न ते करतायत हे स्पष्ट समोरच्या व्यक्तीला जाणवायचं. त्याच्यामुळे जे जे लोक कामाच्या संदर्भानं अजित पवारांच्या संबंधात आले किंवा त्यांचा संपर्क आला अजित पवारांशी, ही सगळी लोक म्हणजे गेल्या 40 वर्षामध्ये अजित पवारांच्या राजकारणात पहिल्या टप्प्यावर सुद्धा जे कोणी कामाच्या निमित्तानं त्यांच्याशी संपर्कात आलेले असतात, त्यानंतरच्या काळामध्ये अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अत्यंत भरभरून बोलताना दिसतात. असंख्य लोक आहेत ज्यांच्या कदाचित अजित पवारांच्या अनेक गोष्टींना विरोध असेल किंवा त्यांनी टीका केलेली असेल, मुख्य ते आणि चौथऱ्याच्या मधला प्रेम मोकळा करा. पक्षाशिवाय मुख्य स्टेज आणि अनेक चौथऱ्याच्या कार्यकर्ते मधला हे मोकळा करा. दुसऱ्या पक्षात असून सुद्धा अजित पवारांवरती अत्यंत निर्व्याज अशा स्वरूपाचं प्रेम करायचं. त्याला प्रेम सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यात आता जे बहुजनांचं नेतृत्व आहे, या बहुजनांच्या त्यांना सांग बोलायला. ही शिल्लक होती ज्यांचा राज्यभर आवाका होता किंवा राज्याच्या राजकारणामध्ये वेगळी भूमिका घ्यायचा आवाका होता. त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रगण्य स्थान हे अजित पवारांचं होतं. भाजपबरोबर जरी गेलेले असले तरी ज्या राजकीय भूमिका त्यांनी घेतलेल्या होत्या, तडजोडीच्या भूमिका ज्या घेतलेल्या होत्या, त्याच्याशिवाय लोक जे आहेत त्यांच्यावर टीका जरी करत असले तरी त्यांच्यावरचं प्रेम जे आहे काही करण्याची भूमिका जी आहे ती भूमिका असा विश्वास अनेकांना होता. सुमित अचानक हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा बऱ्याच किंवा सगळ्यांनाच हा विश्वास इथे बऱ्याच वेळापासून वागण्या बोलण्या सगळ्यात जो खंबीरपणा होता, जो स्थायी होता, इथल्या आमच्या सगळ्या बंधूंना नम्र विनंती आहे, युवा वर्ग आक्रमकपणा होता. कृपया हात जोडून नम्र विनंती आहे की आपण सहकार्य करा आणि आता मागे मागे चला. सहकार्य करा पोलीस विभागाला, कृपया सहकार्य करा. या बाजूला या. डायरेक्ट जवळपास 28 तास फोन नाही लागत आहे, ती डायरेक्ट उचलते तुला, तू पब्लिक मध्ये जा. तासानंतर हा डायरेक्ट लाईव्ह उचलते ती. पवारांची पार्टी उद्यापासून मुख्यमंत्री म्हणून, आमदार म्हणून, पालकमंत्री म्हणून अजित पवार विद्याप्रतिष्ठान प्रशासनाला विनंती आहे की इकडचं गेट सुद्धा आपण ओपन करायचं आहे डाव्या बाजूचं, जेणेकरून तिथून बाहेर पडता येईल नागरिकांना. मराठी माध्यमिक शाळेच्या बाजूचं गेट ओपन करा, म्हणजे तिकडून पण बाहेर पडता येईल. ऑडिओ नाही रे माझ्या कॅमेऱ्यात. मला प्रेमच दिसत नाही. आता सगळ्यांना असं म्हणणार असं नाही होता. आणि सगळे थांबवलं आम्हाला इथं. आता तुम्ही तरी आता आले, आम्ही कालपासून इथे. बघा जावं सर. चला 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 मागं चला. चला मागं. चला मागं.
इथल्या गाड्या मराठी माध्यमिक शाळेकडून बाहेर पडल्यानंतर आपण त्या गेटकडे लक्ष द्यायचंय. येस, इथे थांबून राहा. इथलं गेट सध्या ओपन करू नका. डाव्या बाजूचा मराठी माध्यमिक शाळेकडचं जिथे ती गाडी उभी आहे. VIP गाड्या गेल्यानंतर आपण ते गेट ओपन करूया. आणि समोरच्या आमच्या या सगळ्या बंधूंना नम्र विनंती आहे की आपण मागे हळूहळू बाहेर पडा. हळूहळू बाहेर पडूया. स्वतः SP साहेबांसमवेत सगळे पोलीस अधिकारी हे बाजू का कालपासून आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी केवळ शिस्त नियम पाळता यावेत. अंतदर्शन आपल्या लाडक्या नेत्याचं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी येता यावं यासाठी त्यांनी जे सहकार्य केलेलं आहे आपण त्यांना सहकार्य करूया. पोलीस विभागाला सहकार्य करूया. मागे राहा ना भाऊ. पाहिलंय ना सगळं. चला थोडं पाठीमागे सर. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडत राहा. मध्ये थांबलेले जे आहे, मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. रस्त्यांवर पण खूप गर्दी आहे. गाड्यांपर्यंत पोहोचायला तुम्हाला वेळ लागणार आहे, पण हळूहळू इथून आता बाहेर पडा.